बघा, ऐकताय ना याचा आवाज? मस्त खमंग कुरकुरीत असे हे मसाला शेंगदाणे. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चटपटीत खमंग कुरकुरीत असे मसाला शेंगदाण्याची रेसिपी. बघा, दिसतायत ना अगदी बाहेरून आणल्यासारखे, बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी घरात जे साहित्य असतं त्या मोजक्या साहित्यामध्येच आज आपण हे मसाला शेंगदाणे बनवणार आहोत. तर चला तर मग आता सुरुवात करूया. तर चटपटीत मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत. तर तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल किंवा यापेक्षा जास्त बनवायचं असेल तर याच्या दुप्पट साहित्य घेऊ शकता. तर शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ नीट करून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये खडा वगैरे असू शकतो. तर आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्यासोबतच एक अर्धा चमचा हळद घालायचे आणि अर्धा चमचा जिरेपूड, त्याचबरोबर अगदी चवीनुसार मीठ किंवा अगदी 1 ते 1.5 चमचा इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे मीठ घालू शकता. त्याचबरोबर इथे मी 4 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामुळे या शेंगदाण्याला छान कुरकुरीतपणा येतो. त्याचबरोबर 1 कप इतकं इथे मी बेसन घेतलेलं आहे. तर बेसन देखील आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे. तर यामधलं सुरुवातीला थोडंसं बेसन आपण घालूया आणि अगदी 2 ते 3 चमचे बेसन मी ठेवलेलं आहे, नंतर लागलं तरच घालायचं. तर हे एकदा सुकं जे जिन्नस आहे ते आपण एकदा व्यवस्थित शेंगदाण्यासोबत मिक्स करून घेऊया. तर आता यावरती आपण अगदी थोडासा पाण्याचा हापका मारायचा आहे आणि हे जे पीठ आहे, बेसन आहे, ते आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे. बेसन शेंगदाण्याला लागेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं. जर तुम्ही यामध्ये जास्त पाणी घातलं तर शेंगदाणे तेलकट होतात आणि काही काळानंतर ते मऊसुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी थोडंसंच पाणी घालायचं. तर इथे बघा, अगदी थोडंसंच इथे मी पाणी घातलेलं आहे. तर इथे मला 1 पाव कप इतकं पाणी लागलेलं आहे, जास्त पाणी नाही घालायचं. तर जे उरलेलं बेसन होतं ते देखील मी यामध्ये ॲड केलं, कारण मला थोडंसं कमी वाटत होतं. तर संपूर्ण जे बेसन आहे ते शेंगदाण्याला कोट झालेलं आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवू आणि आपण यावरती घालण्यासाठी एक चटपटीत मसाला तयार करून घेऊया. तर त्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अगदी पाव चमचा जिरेपूड घ्यायचे, त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ असेल तर जरूर घाला. त्याचबरोबर 2 चमचे इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. चाट मसालाऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता, कारण यामुळे शेंगदाण्याला मस्त चटपटीतपणा येतो, अगदी बाहेर जसे शेंगदाणे मिळतात ना तसेच. तर इथे बघा, हा जो मसाला आहे तो मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतला आहे. तर असा हा आपला चटपटीत मसाला शेंगदाण्याचा मसाला तयार झालेला आहे. तर आता हे बाजूला ठेवू आणि शेंगदाणे फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी इकडे मी तेल देखील चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते तेलामध्ये सोडायचे. अगदी बसतील तितके शेंगदाणे सोडायचे, हलकंसं तेल खेळतं ठेवायचं. तर हे बघा, याचे बुडबुडे जे आहेत ते हलकेसे कमी झालेत. तर आता आपण हे हलवून घेऊया. तर आता अगदी एकसारखं हलवत आपल्याला मध्यम आचेवरती हे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर एकदम मोठा गॅस देखील नाही करायचा, नाहीतरी शेंगदाणे करपट होतात आणि खाताना ते अजिबात चांगले लागत नाहीत. तर बघा, अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच हे शेंगदाणे मस्त कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. दिसतायत की नाही? छान कुरकुरीत आणि खमंग. तर आता हे जे सगळे शेंगदाणे आहेत ते आपण एखाद्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचं आणि यामधलं संपूर्ण तेल निथळून घेऊया. तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे जे शेंगदाणे आहेत ते देखील असेच तळून घ्यायचे. तर याआधीही मी तुमच्यासोबत भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन बघू शकता. तर इथे आपले हे शेंगदाणे जे आहेत ते सगळे मी फ्राय करून घेतलेले आहेत, अगदी छान कुरकुरीत झालेत. तर हे जे शेंगदाणे आहेत तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, अगदी छान खमंग लागतात.
पण आज आपण इथे जो तयार करून घेतलेला चटपटीत मसाला आहे तो यावरती घालणार आहोत, त्यामुळे शेंगदाणे मस्त चटपटीत लागतात. तर हातानेच असा भुरभुरायचा म्हणजे अगदी एकसारखा मसाला लागतो. तर इथे मी आपण जो तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला होता तो यावरती घातलेला आहे. तुम्हाला जर यामध्ये काही तिखट मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही वरून घालू शकता. तर मसाला घातल्यानंतर हातानेच हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित मसाला शेंगदाण्याला लागला जातो. बघा, ऐकताय ना याचा आवाज? अगदी छान खमंग कुरकुरीत असे आपले हे मसाला शेंगदाणे तयार झालेत. दिसायला जेवढे चटपटीत दिसताय ना तेवढेच खायला देखील अप्रतिम लागतात. तर असे हे मस्त चटपटीत मसाला शेंगदाणे तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा. बनवायला अगदी सोपे आहेत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.